आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनामा घ्या, मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांकडे मागणी, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंचा राजीनामा 100% झाला पाहिजे। काँग्रेसच्या काळातील राजीनामे मागितले जायचे तेव्हा दिले जायचे। राज्यातलं सरकार अतिशय निगरगट्ट, प्रणिती शिंदेंची महायुती सरकारवर टीका। वाल्मी कराडचा पोलीस कोठडीत 24 तास मदतनीस देण्याचा अर्ज कोर्टाने फेटाळला। कराडकडून स्लिम ॲपनिया आजार असल्याचा कोर्टात दावा। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पत्रक जारी। सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड घोषित। आरोपींना शोधून देणाऱ्यास बक्षीस मिळणार। अजित पवारांना अडचणीत आणण्याचा डाव होता का? वाल्मी कराड पोलीस स्टेशनला आलेल्या गाडीवरून सोनावणींचा पुन्हा निशाणा। MH23 BG2231 या गाडीचा मालक आरोपींना सहकार्य करत होता, सोनावणींचा आरोप। बीड हत्या प्रकरणात API दराडेंचे कॉल रेकॉर्ड तपासा, बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी। तर API दराडे तपासात मध्यस्थी का करत आहेत, सोनावणेंचा सवाल। बीड हत्या प्रकरणाचा खटला राज्याबाहेर चालला पाहिजे, तर बीड हत्या प्रकरणातील आरोपींना जिल्हाबाहेर ठेवलं पाहिजे, खासदार सोनावणेंची मागणी। ताफ्यात गाडी टाकून अजित पवारांना अडकवण्याचा वाल्मी कराडचा प्लॅन असावा, खासदार बजरंग सोनावणेंचा दावा। तर अजित पवारांवर माझा आरोप नाही, सोनावणेंचं स्पष्टीकरण। बीडमधील फरार 3 आरोपी कुठे आहेत, अंबादास दानवेंचा सवाल। तिघे सापडत नाहीत म्हणजे याचा हत्येचा संशय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अंबादास दानवेंकडून शंका व्यक्त। CID कोठडीत असताना वाल्मी कराडला लोक भेटतात, कोणतंही बंधन नाही, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची टीका। तर CID कोठडीत असं सुरू असेल तर न्याय मिळणार का, दानवेंचा सवाल। मी वाल्मी कराडला भेटायला गेलो नव्हतो, CIDनं चौकशीसाठी बोलवलं होतं, धनंजय देशमुखांचे आरोप बालाजी तांबेंनी फेटाळले। कराडला पोलीस कोठडीत कुणीही भेटतंय, देशमुखांनी केले होते आरोप। पुण्याचं पालकमंत्रीपद पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे जाणार, सूत्रांची माहिती। तर बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दादांच्या राष्ट्रवादीकडे राहणार असल्याची माहिती। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीने मागितले, पालकमंत्री कुणाला नेमायचा हा त्यांचा पक्षाचा अधिकार। पालकमंत्रीपदावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाबाबत 3ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील, पक्षाध्यक्ष म्हणून याबाबत अजितदादांची चर्चा करू। पालकमंत्रीपदाबाबत सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। पक्ष ज्या ठिकाणी सांगेल तिथे काम करायला तयार, पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं, गडचिरोली संविधानाचे राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असेल तर स्वागतच, मुख्यमंत्री फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची सामनातून स्तुती। गडचिरोलीत रोजगार वाढून नक्षलवाद कमी होत असेल तर कौतुक का करू नये, सामना अग्रलेखातील स्तुतीवरून राऊतांचा सवाल। गडचिरोलीत आधीचे पालकमंत्री खंडण्या गोळा करायचे, राऊतांचा आरोप। आधी गडचिरोलीत पांडव नेमले होते, ते कौरवांचं काम करत होते, सामनातून फडणवीसांचं कौतुक। तर उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। सामनातून कौतुक होतंय म्हणजे फडणवीसांचं काम किती चांगलं सुरू असेल, सामनातील कौतुकावरून मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष 15 मार्चमध्ये निवडले जाणार, प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत। जानेवारी सदस्य नोंदणी, तर फेब्रुवारी महिन्यात बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष निवड होणार। मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंचं बैठकीचं सत्र, थोड्याच वेळात मुंबईतील पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांची मातोश्रीवर बैठक। तटकरे आणि सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक संपन्न। पवार गटातून कुणी येणार असेल तर आधी निष्ठावंतांचा विचार करावा, निष्ठावंतांवर अन्याय नको, बैठकीत पदाधिकाऱ्यांची भावना, सूत्रांची माहिती। राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त ओबीसी नको तर ओबीसींची बाजू घेणारे नेते हवे, भुजबळ आम्हाला मंत्रिमंडळात हवे होते, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नायगावात सावित्रीबाई फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन। पंकजा मुंडे, राम शिंदेही उपस्थित, तर कार्यक्रमाला जाताना फडणवीस आणि भुजबळांचा एकत्र प्रवास। मुख्यमंत्र्यांसोबत गाडीत फुलेंच्या स्मारकासंदर्भात चर्चा झाली, तर अजित पवार कुठे आहेत माहीत नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। फडणवीस सावित्रीबाई फुलेंचेच काम पुढे नेत आहे, सरकारनं महाज्योतीला भरीव तरतूद केली, भुजबळांकडून भाषणात फडणवीसांचं आणि शिंदेंचंही कौतुक। महापुरुषांच्या स्मारकासाठी कायदेशीर लढा लढाव्या लागणं दुर्दैव, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं ट्विट। शरद पवार आणि छगन भुजबळ आज एका कार्यक्रमात एकत्र येणार। चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा। छगन भुजबळांनी समता परिषदेचा एखादा पक्ष काढावा, आम्ही त्यांच्यासोबत युती करू, महादेव जानकरांचं वक्तव्य।
कोल्हापूरचे ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे पुत्र अमरीश घाटगे भाजपात जाण्याच्या तयारीत 2 दिवसांपूर्वी संजय घाटगेंनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। ठाकरे गटाचे नंदकुमार घोडेले शिंदे गटात प्रवेश करणार। घोडेले संभाजीनगरचे माजी महापौर अनिता घोडेले देखील शिंदे गटात प्रवेश करणार। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण ग्रामीणमधील ठाकरे गट आणि आणेगावच्या उपसरपंचांसह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश। आगामी पालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश। 6 महिन्यात महाराष्ट्रात 1,13,000 कोटींची परकीय गुंतवणूक। वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात महाराष्ट्रात आली। ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। उमऱ्यात मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली। फळ विक्रेत्याला मराठी बोलायला सांगितल्याचा राग, मला धमकी दिली जात असल्याचा मराठी तरुणाचा आरोप। आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचे ते कर। मुंबईतील नागरिकांनी मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली। फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग। मला 4 तास पोलीस ठाण्यात बसवलं, मुंबईत यायला भीती वाटते। मुंबईत माफी मागायला लावलेल्या विशाल दळवींची प्रतिक्रिया। मराठी माणसाबाबत अपमानास्पद गोष्टी घडत आहेत। मराठी माणसावर सातत्याने हल्ले होत आहेत। पोलिसांनी मराठी मुलावरच गुन्हा दाखल केला। मुंबईतील प्रकारावर अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। आजपासून नागपूरमध्ये आदिवासी विकास राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा महासंग्राम सुरू। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन। 1917 खेळाडू दाखवणार क्रीडा कौशल्य। कोल्हापुरात जिल्हा परिषद शाळेत सिंघम चित्रपटाच्या डायलॉगवर रील। करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगावमधील माजी विद्यार्थ्यांचा प्रकार, तर रील बनवण्यासाठी मुख्याध्यापकांनीच परवानगी दिल्याची कबुली। गोंदियाच्या सायटोला जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीला पालकांनी टाळं ठोकलं। स्लॅबचा प्लास्टर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडल्याने विद्यार्थी जखमी झाले होते। जळगावच्या 40 गावमध्ये बिबट्याचा धुमाकूळ। आई वडिलांसोबत शेतात खेळत असलेल्या 4 वर्षाच्या चिमुकल्याचा बळी। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू। जळगावच्या यावल तालुक्यातील परसाडे ग्रामपंचायतीत 3 सदस्य अपात्र, 3 अपत्य आणि इतर कारणांमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अपात्र। आळंदीमधील इंद्रायणी नदी फेसाळण्याचं सत्र सुरूच आहे। आश्वासन मिळूनही इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ। बुलढाण्यातील मिर्झानगरमधील युवकांचं नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन। व्यायामशाळेला जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता देण्याची युवकांची मागणी। जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या दरात घसरण। मागे 30 तर टोमॅटो 20 रुपयांनी स्वस्त। अकोल्यातील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर पुन्हा थंडीचा जोर वाढला। 6 अंशांनी तापमानाचा पारा घसरला। 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। नाशिकच्या निफाडमध्ये गायब झालेल्या थंडीचे पुनरागमन। 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी पुन्हा शेकोट्या पेटल्या। धुळ्यात तापमानाचा पारा घसरला। 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता। जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात वाढ। गेल्या वर्षीच्या तुलनेत 23,000 हेक्टरने वाढ। हरभरा, मका, ज्वारीला शेतकऱ्यांची पसंती। वाशिम जिल्ह्यातील 3,206 शेतकरी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत। रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न निर्माण झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता। उजनी धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडा। ठाकरे गटाच्या युवा सेनेची आंदोलन करत मागणी। 8 दिवसात पाणी न सोडल्यास धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा ठाकरे गटाचा इशारा। सांगलीच्या विटा शहराची पाण्याची पाईपलाईन कुंडल गावात फुटली। कुंडल परिसरात पाईपलाईन फुटल्याने अनेक घरात शिरलं पाणी। घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचं नुकसान। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून चंद्रपूर पॅटर्न राबवण्याचा निर्णय। बंद नालिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांदपूर जलाशयाचं पाणी मिळणार। अकोल्यातील न्यू तापडिया नगरला जोडणारा बिर्ला रेल्वे गेट 8 जानेवारीपर्यंत बंद। रेल्वे लाईनच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गेट बंद। जळगावच्या 40गाव शहरात अनेक अतिधोकादायक इमारती, मात्र पालिकेकडून अद्यापही कोणतीही कारवाई नाही। भंडाराच्या तुमसर तालुक्यातील चिखला माइन्समधून अल्पवयीन मुलाचं अपहरण। गोबरवाही पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। पोलिसांकडून तपास सुरू। अमरावतीत खंजने वाढदिवसाचा केक कापणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। शाहिद मनसुरी असं अटक करण्यात आलेल्या या व्यक्तीचं नाव। रत्नागिरीच्या जयगडमधील जिंदाल पोर्ट एलपीजी गॅस वायुगती प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा कायम। अप्पर जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या समितीकडून 22 दिवस उलटूनही अहवाल नाही। अहिल्यानगरच्या कोपरगावमधील चाचनळी गावात 20 एकरात रामसृष्टी उभारली जाणार। रामसृष्टीत रामायण रिसर्च सेंटर आणि मार्गदर्शन केंद्राची उभारणी होईल।
अमरावतीचा नवीन जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय अद्यापही सुरू नाही। सप्टेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं इमारतीचं लोकार्पण। रुग्णालयाची नवीन इमारत कधी सुरू होणार, रुग्णांचा सवाल। अमरावतीच्या प्रभू कॉलनी परिसरात पतीकडून पत्नीची हत्या, घराला कुलूप लावून आरोपी पती फरार। भाग्यश्री लाडे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव। आरोपी अक्षय लाडेचा पोलिसांकडून शोध सुरू। वर्ध्यात दुचाकीचा होणारा चोरटा अटकेत, आरोपीकडून दुचाकी जप्त। शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई। हिंगोली जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे करडी पिकावर माव्यासह रोगांचा प्रादुर्भाव। महागडे कीटकनाशक फवारणी करूनही प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने करडी उत्पादक शेतकरी चिंतेत। नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजा गळ्यात अडकवून महावितरण अभियंता गंभीर जखमी। गळ्याला आणि उजव्या हाताला तब्बल 45 टाके। कसारा घाटात चालत्या रेल्वेची चोरी करणाऱ्या 2 चोरांना अटक। इगतपुरी लोहमार्ग पोलिसांची कामगिरी। चोरांकडून 2,87,256 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी। अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध खानदेशी वांग्याचं मोठं नुकसान। पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळावी, वांगी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या सिडको परिसरात दुचाकीचा भीषण अपघातात दुचाकीस्वार गौरव पाटीलचा मृत्यू। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। दुचाकी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती।